तुम्हाला एक विचारू, म्हणजे राग येणार नसेल तर? मी लग्न का नाही केलं हेच ना? मी सांगतो, माझं एका मुलीवर प्रेम होतं. तिच्या घरच्यांना घर जावई हवा होता. आमच्या घरचे तयार नव्हते. म्हणून मग मी माझ्या आयुष्यातून लग्न हा विषयच बाद केला. आणि त्यांनी काय फरक पडलाय? हे प्रांजल, ते दे ग जरा. अगं म्हणजे लग्न झालं नाही म्हणून काय झालं? माझ्याकडे सगळं आहे. हे बघ, मुकुंदा, राया, मनवा माझ्या मुलांसारखीच आहेत. त्यानंतर ऋता आणि प्रांजल माझ्या सुनाच आहे. बरं, यांना मुलं झाली की नातवंड पण मिळतील. मग कसं लावाय ते लग्न? बरोबर आहे तुमचं. माझंच बघा ना, नवरा असून संसार नाही आणि आई असून माया नाही. काय उपयोगाची ही नाती? ताई, मग तुझं मन गुंतव ना कशात तरी. मला समाजकार्य करायला आवडेल. शिकवाल? समाजकार्य करायचंय? ते डिंक दे जरा. आणि त्यात शिकवण्यासारखं काय आहे? म्हणजे बघ, रस्त्याने जात असताना रस्त्यावर पडलेलं केळीचं साल उचलून कचऱ्याच्या पेटीत टाकणं, हेही समाजकार्यच आहे. म्हणजे एका माणसाला पडण्यापासून वाचवता की नाही तुम्ही? शिवाय आमच्या इथे बरीच मुलं आहेत ज्यांना शिकायची इच्छा आहे, पण त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. अशा लोकांचे वर्ग घेतो आम्ही. तू शिकलीस ना प्रिया? हो. अगं मग तू घे ना त्यांचे वर्ग. हो, हे अगदीच शक्य आहे. मी ठरवलं, आता मी वेगळी झाले ना की मी हेच करणार. आता स्वतःसाठी नाही, दुसऱ्यांसाठी जगायचंय मला. खरंच अगं, मी अगदी खरं बोलते. नको तो नवरा आणि नको तो संसार. काय करायचंय? मी ठरवलं आता. थँक्स, मला जगण्याचा नवीन मार्ग मिळाला. अगं त्यात थँक्यू काय? एका माणसाला समाजकार्य करायला प्रेरित केलं, हेही समाजकार्यच आहे की नाही? सुनबाई, इसी बहाने एक फक्कड़ सी चाय हो जाए. आणते हा सासरे बुवा. मंग्या, प्रांजल जरा इकडे या ना तुम्ही. काय रे, बोल ना. तुम्ही इकडे या ना जरा. ताई आलेच. काय झालं? अरे, आत्ताच एक बॉम्ब पडलाय. काय झालं? वीणा ते उद्या इथे यायचं म्हणतात. तरी मी वहिनींना सांगणार होतो की तिकडे जाऊन गणपतीबद्दल काही सांगू नका. त्या बाई तेवढं निमित्त काढून उद्या घरी येणार. काका, हो पण गणपतीचं आमंत्रण द्यायलाच पाहिजे ना. अरे नाही रे, कालिंदीने आमंत्रण नाही दिलेलं. तुझी मम्मा स्वतःहून म्हणाली की पूजा घालूया म्हणून. त्यांना अजून कळलेलंच नाही की उद्या आपल्याकडे गणपती बसतात. सुटलो, नाही तर त्या बाई इथे येऊन आपलं विसर्जन केल्याशिवाय गेल्या नसत्या. मी हेच म्हणालो कालिंदीला. मग काय? सॉरी प्रांजल. का? अगं म्हणजे आम्हाला असं म्हणायचं होतं की वीणा ते जास्त वेळ इथे थांबल्या तर प्रॉब्लेम होईल ना. हो, कळलं ते मला. हा, मग ठीक आहे. पण आता प्रॉब्लेम असा आहे ना की यातलं काय आणि कसं आपण प्रियाला सांगणार आहोत. मी बोलते तिच्याशी. प्रांजल, काय झालं? ताई, उद्या मम्मा इथे येणार. काय? मम्मा इथे येणार आहे? आता काय करायचं? प्रिया, आम्हालाही तोच प्रश्न पडलाय. पण तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा जास्त. ठीक आहे, मग आम्हाला थोडा वेळ दे. आपण ठरवूया काय करायचं ते. दादा, मी काय म्हणतो, आपण आज जाऊ आणि ठरवूया काय करायचं. हा, मी चहा. ताई, मला असं वाटतंय पाऊस पडणार आहे. तू एक काम करतेस का? ऋता वहिनीला बाहेर वाळत घातलीस ना कपडे, ते आणायला सांग. हो, सांग. अरे, ऊन पडलंय चांगलं. घेऊन जाते आत.
प्रिया हो मीच सापडली की नाही माझी बायको मला आ? बायको सापडली. माझी परीक्षा घेते माझी परीक्षा घेते. आवाज नाही करायचा आवाज नाही करायचा. नाही करणार ना सोडू. चल चल आपण जाऊ आपल्या घरी. नाही नाही नाही. आपलं घर कुठलं रे? ते घर मी कधीच सोडले भैरव. त्या घरात मी परत येण्याचा विचारही केला असता, पण माझ्या पप्पांकडून पैसे घेऊन तोही पर्याय बंद केलाय. पैसे घेताना एका क्षणासाठी माझा विचार तुझ्या मनात नाही का रे आला? तू मला न सांगता सवरता घर सोडून गेली तेव्हा तुझ्या मनात विचार नाही आला? आला ना आला. मला असं वाटलं होतं मी ते घर सोडल्यावर तू सुधारशील, तुझ्यात काहीतरी बदल होईल, पण नाही. तू अजूनही तसाच आहेस. माझ्या पप्पांकडून पैसे घेताना लाज नाही का वाटली तुला? पैशांसाठी लग्न केलं होतंस माझ्याशी. प्रिया तुझ्या मनामध्ये इतका विषय माझ्याविषयी. अगं अगं मी ते पैसे घेऊन तुला विसरलो नाहीये. ते पैसे मी आपल्यासाठी घेतले. आपल्यासाठी? हो आपल्यासाठी घेतले अगं मी ते पैसे. तू तू ये तू इथे इथे ये ना. बस 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 मी सांग. मी ते पैसे कर्ज म्हणून घेतले तुझ्या पप्पांकडून. मी ना माझ्या बायकोला खूप त्रास दिला, पण आता नाही देणार. मी माझा छोटासा असा एक व्यवसाय सुरू करेन आणि त्यातून जे पैसे मिळतील ना ते थोडे थोडे करून तुझ्या पप्पांना परत दे. मला आता आयुष्यभर तुला फक्त सुखात बघायचं, एवढीच इच्छा आहे माझी. मला नाही असं वाटत. म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास नाही? त्याला खूप उशीर झालाय भैरव. नाही प्रिया, उशीर नाही झाला. अगं अगं आता तर कुठे सुरुवात आहे. हे बघ मला ना मला फक्त एक संधी हवी, एक संधी. माणूस चुकतो ना, पण आपण त्याला सुधारण्याची एक संधी देतो. मलाही फक्त एक संधी दे ग. तुला नाही पटलं, तुझा नाही विश्वास बसला ना, तर तू घर सोडून जा. मी नाही अडवणार तुला. हे बघ भैरव, मी एकदा विश्वास ठेवून बघितलाय, आता मला परत नाही ठेवायचा विश्वास. हे तू बोलतेस? तू या तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना, माझ्या एका शब्दावरती तू तुझं घर सोडून आली आणि आता तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये. तेव्हा तुझं माझ्यावर प्रेम होतं, माझ्या पप्पांच्या पैशांवर नाही. नाही प्रिया, अगं माझं आत्ताही तुझ्यावरच प्रेम. तू आपलं घर सोडून गेल्यापासून माझी नजर फक्त तुलाच शोधते. मला सगळीकडे तू दिसतेस ना. मला सांग, मी असा होतो का कधी? मी तुला त्रास दिलाय का कधी? पण माझ्या घरचे ते माझ्याशी असं वागले का? त्यांनी माझ्या सकट तुला सुद्धा आपल्या घरातून हाकलून दिलं आणि म्हणून मी हा असा वागायला लागलो. मी खूप एकटा पडलोय ग. आता या क्षणीनं मला तुझी साथ हवी. मला सांभाळून घे, समजून घे. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, नाही जगू शकत तुझ्याशिवाय. तुझी माझी गाठ आहे ना वर स्वर्गात ब्रह्मदेवाने बांधली आहे ग. अशी एका झटक्यात नाही तुटू शकत ग, नाही तुटू शकत. पण तुलाच डिवोर्स हवाय ना माझ्याकडून? नाही, असं काही नाही आहे.
असं खरंच काही नाही. देवा ब्राह्मणांच्या साक्षी पण एका बंधनात बांधले गेले. हे नाजूक बंधन असं एखाद्या कागदावरती सही करून तुटेल का? नाही भैरव, तू जा इथून. हे बघ, पप्पांनी जो माझ्यासाठी निर्णय घेतलाय तो मला मान्य आहे आणि पप्पा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पप्पाच काय, या घरातली प्रत्येक व्यक्ती माझ्या पाठीशी उभी आहे आणि काही झालं तरी ह्या घरातल्या लोकांचा विश्वास मी मोडणार नाही. तू जा इथून. हे हे चिटणवीस, हे तुझ्या पाठीशी उभे? हे ही माणसं दिसतात ना तितकी साधी आणि सरळ नाही आहेत प्रिया. अगं त्यांचा सुद्धा तुझ्या पप्पांच्या पैशांवरच तर डोळा आहे. हो, म्हणून तर त्यांनी आपल्या मुलाचं लग्न प्रांजल सोबत लावून दिलं ना. ते तुला मदत करण्याचं फक्त नाटक करताय. नाटक तुझ्या मम्मी पप्पांचा विश्वास मिळवण्यासाठी. ते ना तुला बाजूला करणार आहे, असं बाजूला. आणि प्रांजल सोबत तुझी सुद्धा इस्टेट हडप करणार आहे. भैरव, अजून एक शब्द जरी या घरातल्या लोकांच्या विरोधात बोललास ना तर माझ्यासारखी वाईट कोण नसेल. मी पोलिसांना बोलवे ना. तुझ्या मनात जे नीच विचार आहेत ना त्या लोकांच्या स्वप्नातही येऊ शकत नाहीत. जा इथून, जा. वा वा, छान. तुझा माझ्यापेक्षा यांच्यावर जास्त विश्वास आहे. या लोकांवर या लोकांवर विश्वास आहे. मी तुला शेवटचं विचारतोय, तू माझ्यासोबत येणार आहेस की नाही? मीही तुला शेवटचं सांगते, मी तुझ्या सोबत येणार नाही. चालता हो इथून. ए गप गप, माझ्या सोबत चला. आलीस तर ठीक, नाही आलीस ना तो उचलून घेऊन जाईन. मी आरडाओरडा करेन ना भैरव, मी आरडाओरडा करेन. हो कर, ठीक आहे. नाही 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 भैरव, भैरव नाही. मला तुझ्यासोबत नाही आहे. सोड प्लीज, सोड. अरे सोड ना. चल सोड. नाही आहे. सोड. चल सोड म्हटलं ना. सोडलं. तर मला काय करायचंय ना ते मी करीन. तुझ्या ताईला मी घेऊन जाणार म्हणजे जाणार. देवा, लक्ष ठेवा. ताई प्लीज रडू नको. ताई प्लीज सांभाळ. ताई ताई प्लीज रडू नको. ताई काय झालं? काका भैरव आला होता आणि तो म्हणाला की मी ताईला घेऊन जाणार आहे. अगं मग आम्हाला हाक का नाही मारलीस तू? तोपर्यंत तो निघून गेला होता, पण तो जाताना म्हणाला की आता मला जे काही करायचं ते मी करतो, पण काहीही झालं तरी मी ताईला इथून घेऊन जाणार म्हणजे जाणार. ताई सगळं कसं अगदी मनासारखं झालं ना की खूप बरं वाटतं नाही? हो ना, खूप बरं वाटतंय. आता की नाही सगळं मस्त होणार आहे, प्रश्नच नाही. मस्तच होणार आहे. सगळं मस्त होतच आहे ना. मग सोनं कधी उचलताय? ठेव, इतक्यात नाही, जरा पैसे तर जमू देत. असं कसं, असं कसं? अहो माधवरावांकडे आहेत की पैसे? नाहीतरी त्यांनी त्या कर्जवाल्याला पैसे परत कुठे दिले? अहो म्हणजे आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये दिले होते की नाही, ते तुम्ही आम्हाला दिलेत, मग आम्ही तुम्हाला परत दिले. ते तुम्ही आजी आजोबांना दिलेत ना? काय हो, किती पैसे दिलेत आजी आजोबांना? 50,000. हो म्हणजे 50,000 रुपये शिल्लक असतीलच की. त्याचं सोनं उचला असं म्हणतीये मी. नाही नको, राहू दे सध्याला.
बोल प्रांजल. हो आहेत की. एक मिनिट. घ्या लाडक्या सुनेचा फोन. काय ग प्रांजल? हो अगं बाई, हो बरं मी येते. हा लगेच येते. काय हो कालिंदी ते काय झालं? पूजेचं अचानक सगळं ठरलं ना, त्यामुळे ना प्रांजलला सुचत नाहीये काय करायचं ते. तिला ह्यातलं काही माहित नाहीये ना, म्हणजे माहित असेल पण असं अचानक उद्यावर ठरलंय ना, त्यामुळे तिला सुचत नसेल काय करायचं ते. हो का? चला मग मी पण येते. नाही म्हणजे माझी तुम्हाला आतापासूनच मदत होईल. चला चला. अहो नको नको, मी आहे ना. तुम्ही कशाला? मी आहे, प्रांजल आहे, ऋता आहे. त्याशिवाय शिवाय शिवाय कोण? शिवाय राया आहे, हे आहेत, भाऊजी आहेत. आम्ही सगळे आहोत. आम्ही करू सगळी तयारी. हा उगाच तुम्हाला त्रास कशाला ना. बरं निघू मी आता. अहो इतक्या गडबडीने निघताय? मग मी ड्रायव्हरला सांगू का? नको नको, मी रिक्षाने पोचेन पटकन. हा येते मी. बाई 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 बाई, किती तातडीने गेल्या ह्या कालिंदी ताई. म्हणजे 100% प्रिया यांच्या घरीच आहे. चला आता उद्या भेट होणार मायलेकीची. भैरव असं काही वागेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज तुझे काय वागलाय ना, त्यावरून माझ्या मनात त्याच्याबद्दल काळी मात्र प्रेम उरलं नाहीये. आज कळलं मला प्रांजल, मी त्याच्याशी लग्न करून किती मोठी चूक केली. ताई हे बघ, आता काही दिवसांचाच प्रश्न आहे ना. यापुढे तो काहीच करू शकणार नाही. तू प्लीज अजिबात काळजी करू नकोस. ह्यापुढे नाही, तो आत्ताही काही करू शकत नाही प्रांजल. तू आल्याबरोबर जर हाक मारली असतीस ना आम्हाला, तर चांगला धडा शिकवला असता. पण खरंच कमाल आहे तुझी प्रांजल. या अशा माणसाला सामोरं जायचं म्हणजे काही खायचं काम नाही. तोच असणार. हो प्रांजल. थांब मी बघ. मग घ्या, दरवाजा बंदच ठेव. गप बाळा, गप गप शांत हो. गप. मला कळले बाळा सगळं. गप. हे बघ बाळा, मला सगळं कळलंय. इतक्यात हिम्मत नाही हरायची. हा तो आहे ना तुझी परीक्षा घेतोय. आपण त्याला खंबीरपणे सामोरं जायचं. हा राया आला असणार, मी बघते. थांब प्रांजल, मी बघतो. काय आहे? माधव चिटणवीस कोण आहे? मीच. काय काम आहे? यांची तक्रार आहे तुमच्या विरुद्ध. कसली? आम्ही काय केलंय?
त्या लोकांनी माझ्या बायकोला किडनॅप केलं. हे बघा, ए थांब मांग्या, कोण रे तुझी बायको आणि आमचा काय संबंध याशी? बघितलं बघितलं कसं उर्मटासारखा बोलतो हा माणूस. यांनीच माझ्या बायकोला पळवलंय आणि आज घरात कुठेतरी डांबून ठेवलंय. एकदा सांगितलेलं कळत नाही का रे तुला? तुझी बायको इथे नाहीये. आवाज खाली. का आवाज का खाली? हे घर माझं आहे, तुम्ही उभे आहात ना, ती जागाही माझी आहे, मग माझा आवाज का खाली? यांची बायको इथं आहे का? नाही, आम्ही आला किंवा ह्याच्या बायकोला ओळखत नाही. अहो पण यांचं म्हणणं आहे की आत्ता थोड्या वेळापूर्वी ते त्यांच्या बायकोला इथंच भेटलेत. मग त्याला इथे कशाला आणलास? वेड्यांच्या इस्पितळात नाही, तिकडे सांग याला कुठेही त्याची बायको दिसते म्हणून. जास्त बोलू नका. याची बायको इथं आहे की नाही तेवढं सांगा. नाही. मग मला झडती घ्यावी लागेल. कोणाची? या घराची. झडती? वॉरंट आहे तुझ्याकडे? जा आधी वॉरंट घेऊन या, मग घ्या झडती. ओ चितणवीस, झडती घ्यायला वॉरंट नाही लागत. तू काय मला दुधखुळ समजतोस का रे? मी पण एक सरकारी नोकर आहे, तुला माहित नसेल म्हणून सांगतो. रेल्वेच्या कल्याण डोंबिवली विभागाचा इन्चार्ज आहे मी. मलाही सगळे कायदे माहिती आहेत. हो का?